प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह छावा संघटनेच्या प्रतिनिधींना लातूरमध्ये काल बेदम मारहाण केली। दरम्यान या राडाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आजच्या धाराशिव दौऱ्यातून सूरज चव्हाण यांना वगळण्यात आल्याची माहिती माझाला सूत्रांनी दिली आहे। लातूरमधील घटनेचे पडसाद धाराशिवमध्ये देखील उमटण्याची शक्यता आहे, कारण का संपूर्ण मराठवाड्यामध्ये सध्या रोष व्यक्त केला जातोय। अप्पासाहेब शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अप्पासाहेब, कसा होईल आजचा धाराशिवचा दौरा आणि साधारणपणे कशा पद्धतीने रोष व्यक्त केला जाऊ शकतो छावा संघटनेकडून? प्रज्ञा, सगळ्यात महत्त्वाची बातमी, सुनील तटकरे धाराशिवमध्ये दाखल झालेले आहेत। तुळजापूरमध्ये सुनील तटकरे दाखल झालेले आहेत। पहिल्यांदा तुळजाभवानीचं दर्शन घेऊन ते पुढील त्यांचा दौरा असणार आहे। आपण पाहू शकतो ज्या कार्यालयात सुनील तटकरे गेलेले आहेत, सुरुवातीलाच तिथं राष्ट्रवादीचे पदाधिकारी, छावाचेच पदाधिकारी एका कॉन्फरन्स हॉलमध्ये समोरासमोर आहेत आणि पोलिसांनी इथं पूर्णपणे माध्यमांना मज्जाव केलेला आहे। पोलिसांनी माध्यमांना अडवलेलं आहे। आतमध्ये छावाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत सुनील तटकरे संवाद साधणार आहेत। सोबत त्यांच्या रुपाली चाकणकर देखील आहेत आणि पोलिसांकडून इथं पूर्णपणे बंदी केलेली पाहायला मिळते। आपण इथं पाहू शकतो इथं आतमध्ये जाण्याला पूर्ण मज्जाव केलेला आहे। मात्र दुसरीकडे आपण बघितलं तर धाराशिवमध्ये मोठा तणाव पाहायला मिळतोय। छावाचे कार्यकर्ते असतील, इतर मराठा संघटनाचे कार्यकर्ते असतील, ते आक्रमक झालेले आहेत। राष्ट्रवादीचे बॅनर फाडलेले आहेत, पत्ते उधळलेले आहेत, त्यामुळे तणाव आहे तिथं पाहायला मिळतोय। आणि दुसरीकडे तुळजापुरात देखील छावाचे कार्यकर्ते इथं समोर आलेले होते। त्यानंतर आता सुनील तटकरे आलेले आहेत आणि आता त्यांची बंदार दाराड काय चर्चा होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रज्ञा, अप्पासाहेब